हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी पूजा कशी करते, माझी म्हणजे मी घरातली पूजा कशी करते सिंपल, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पूजा करताना व्हिडिओ बनवला नाही कारण की ते खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ. त्याच्यामुळे पहिला मी सर्व पूजा करून घेतली, साफसफाई करून घेतली आणि मस्तपैकी पूजा झाल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे, खूप मोठा नाही. तर अशा प्रकारे सिंपल अशी पूजा केली आहे. अरे या व्हिडिओ काढायच्या नादामध्ये मी रांगोळी काढायची विसरली आणि व्हिडिओ काढला. अशा प्रकारे मी सिंपल अशी पूजा केली आहे. वरती पण पहिला पूर्ण मंदिर साफ करून घेतलं ओल्या फडक्याने आणि त्यानंतर मग देवतेन देऊन ठेवले आणि अशा प्रकारे मी सिंपल अशी मी पूजा केली आहे. तुम्ही कशी करता पूजा? आणि मी तर माझी पद्धत म्हणजे मी अशीच करते, सिंपल आहे अशी पूजा करते. तुम्ही कशी करता आणि तुम्ही रांगोळी काढता का? मी रांगोळी काढायचं विसरली व्हिडिओ काढायच्या नादामध्ये. तर नेक्स्ट टाईम मी काही स्पेशल डे असेल तेव्हा मी पूजा केली असेल तर तेव्हा मस्तपैकी अजून एक व्हिडिओ मी अपलोड करेन. अशा प्रकारे मी सिंपल अशी पूजा केली आहे. आणि मला ऊद आपण लावतो देवापाशी, त्याचा वास भरपूर आवडतं आणि मला ऊद लावल्यानंतर एक वेगळंच प्रसन्न वाटतं आणि छान पण वाटतं. मला खूप आवडतं ऊद, त्याचा वास असतो ना, सुगंध, तो घ्यायला खूप आवडतो. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण देवांना दाखवले उदान. अशा प्रकारे सिंपल अशी माझी पूजा केली आहे. तुम्ही पण अशीच पूजा करता का? आणि मला एक विचारायचं, तुम्ही असं लाल हे ठेवता, कपडा खाली ठेवता का पिवळा ठेवायचा? खूप व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे तर सगळेजण व्हिडिओमध्ये पिवळा कपडा ठेवतात, कोण रेड ठेवतात. तर मी कन्फ्यूज आहे. मी इकडे आल्यापासून, लग्न झाल्यापासून तर रेडच आहे. कुणाला माहीत असेल याविषयी तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर मग मी हे कपडा रेड कलरचा मी हातरला आहे खाली, तो रेड करून पिवळा करून टाकेन, पिवळा ठेवेन नेक्स्ट टाईमपासून. अशा प्रकारे मी सिंपल असा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे आवडला असेल लाईक करा, शेअर